हाय, हॅलो, नमस्कार. वेलकम टू माय चॅनल. तर हा उज्जैनचा माझा पार्ट 2 आहे. सॉरी थोडा डिले झाला मला पोस्ट करायला. तर उज्जैन नंतर महाकालचं वगैरे ते सर्व दर्शन झाल्यानंतर आम्ही इंदोरला गेलो होतो आणि आम्ही ना इंदोरला म्हणजे ओंकारेश्वर मंदिरात जाण्यासाठी तर ओंकारेश्वर मंदिरात जवळ ही एक ना धर्मशाळा आहे. क्षत्रिय राजपूत समाज धर्मशाळा. तर तिथे आम्ही स्टे केलं होतं. छान स्टे होतं तिथे 1 नाईटसाठी फक्त. आणि दुसऱ्या दिवशी अर्ली मॉर्निंग आम्ही उठून गेलो होतो ओंकारेश्वर टेम्पलला. जवळच होतं आणि इकडे हे जे फूड आहे ना गोवर्धन फूड कोर्ट, इकडे नक्की गेलात कधी तुम्ही तर जेवा. तिथलं जेवण खूप टेस्टी जेवण आहे तिथलं. आणि मग सकाळीच अर्ली मॉर्निंग सर्व आम्ही रेडी होऊन निघालो होतो ओंकारेश्वर मंदिरला. हार्डली 5 to 10 मिनिट्स वॉकिंग आहे त्या धर्मशाळेपासून. आणि छान असं दर्शन झालं होतं ओंकारेश्वरला सुद्धा आमचं. कारण आमची ना खूप शॉर्ट ट्रिप झाली होती ही. तर सर्व फटाफट आम्हाला कव्हर करायचं होतं. फटाफट दर्शन घेऊन निघायचं होतं रिटर्न मुंबईला. तर हा असा रस्ता आहे तिकडे जाण्यासाठी आणि ही जी आहे ती नर्मदा नदी आहे. आणि आम्ही खूप घाईघाईत गेलो होतो मस्तपैकी. हे बघा मस्त ओंकारेश्वरचं म्हणजे तिकडचं दर्शन घेतलं होतं आम्ही. लाईनीत होतो आणि मी इथे बडबडत होती पण मी सर्वच व्हॉइस ओव्हर करून तुम्हाला सांगते. इकडनं व्ह्यू दिसत होता फुल नर्मदा नदीचा. एकदम भारी व्ह्यू वाटत होता. हे बघा किती छान वाटत होतं. आणि त्याच्यानंतर तिथेच बाजूला ममलेश्वर मंदिर आहे. मामलेश्वर मंदिरात सुद्धा गेलो होतो. मंदिरात शूटिंग करायला वगैरे अलाउड नाही आहे. आणि सर्व दर्शन वगैरे झाल्यानंतर आम्ही गेलो होतो नर्मदा नदीमध्ये बोटिंग करायला. तर सर्वच आम्ही गेलो होतो छानपैकी बोटिंग करायला. आणि तिकडे ना ते जे बोटिंग करणारे असतात, बोट चालवणारे, ते छान असं गाईड वगैरे करत होते की काय स्टोरी आहे या नदीच्या पाठी. असं म्हटलं जातं की सर्व दिशा म्हणजे सर्व नद्या एका दिशेला वाहतात तर ही उलट्या दिशेला वाहते. आणि ही म्हणजे नदी जी आहे ती शंकर भगवानांच्या देहामधनं निघालेल्या पसिन्यापासूनची नदी आहे. आणि असं म्हणतात की त्यातला एक एक जो पत्थर आहे ह्या नर्मदा नदीतला, तो एक एक पत्थर हा एक एक दगड शंकर भगवान आहेत. तर जर तुम्हाला कधी तिथला तुम्ही गेले आणि तिकडचा दगड आणला पत्थर तो, तरी त्याचं असं म्हणजे तुम्हाला प्राणप्रतिष्ठा वगैरे करायची अशी गरजच नाही आहे वेगळी काय. कारण तिथलं ते बोलतात ना म्हणजे तुम्ही आणून घरी फक्त पूजा स्टार्ट करा डायरेक्ट करायला. असं त्याची प्राणप्रतिष्ठा वगैरे करायची नाही जसं आपण बाकी मूर्तींची शिवलिंगाची करतो तसं काही गरज नाही पडत इथे तसं करायची. हे बघा किती छान वाटत होतं माहिती आहे. मस्त असं म्हणजे कधी जायला भेटत नाही असं कोणासोबत वगैरे. तर आम्ही फुल एन्जॉय केली आमची शॉर्ट ट्रिप पण मजा वाटतात. एन्जॉय करत होतो फुल आम्ही एकदम. आणि व्हिडिओज फोटो ते सगळं चालूच होतं आमचा टाईमपास. हे बघा बोटिंगसाठी निघालो होतो. पाण्याची भीती वाटते पण त्यांनी आम्हाला सर्व सेफ गार्ड वगैरे दिलं होतं घालायला त्यामुळे एवढं काही वाटलं नाही. पण छान झाली हा ट्रिप. खरं बोलते एकदा जावं हे ज्योतिर्लिंगाचं दर्शन घ्यायला मी तर सजेस्ट करेन. बाकी प्रत्येकाची आपापली इच्छा. नंतर हे बघा हे टूर गाईड म्हणजे जे बोट चालवणारे होते, टूर गाईड असे नव्हते पण ते गाईड करत होते, स्टोरी सांगत होते की काय आहे काय नाही आहे हे म्हणजे नर्मदा नदीबद्दल जे मी तुम्हाला सांगितलं तेच ते सांगत होते. खूप छान वाटत होतं. पण आम्ही मधोमध एकदम नदी पूर्ण असं नर्मदा नदीच्या इथे होतो. खूप भारी वाटत होतं. मला जेवढी माहिती समजली आणि जेवढं मला माहीत होतं ना मी तुमच्या सगळ्यांसोबत शेअर करायचा प्रयत्न करते माझ्या ब्लॉगमार्फत. आणि सॉरी मला खूप उशीर झाला हा व्हिडिओ पोस्ट करायला होतो आहे. कारण बिझी होती काही कामामध्ये. मी तुम्हाला जसं म्हटलं पुढे खूप छान छान व्हिडिओज येतील. काहीतरी काम चालू आहे माझं त्याच्यामुळे थोडंफार बिझी आहे मी, बाकी काहीच नाही. हे बघा तिथे छान लिहिलं होतं नमामि देवी नर्मदे. पाणी पण एवढं स्वच्छ आणि क्लीन आहे ना म्हणजे काय मस्त. आणि सर्व छान मस्त वाटतं बघा ना. पाणी किती साफ आहे असं. जरा पण घाण नाही आहे पाण्यामध्ये, जरा पण हे नाही आहे. सर्वजण तिथे जे येत होते प्रत्येकजण बोटिंग करत होतं. प्रत्येकजण तिथली माहिती गोळा करायचा प्रयत्न करत होतं. आणि बस आमचा हा लास्ट ट्रिप होती म्हणजे हा लास्ट होता ममलेश्वर दर्शन नर्मदा नदीचं वगैरे. आम्ही ते बोटिंग वगैरे करून रिटर्न त्या धर्मशाळेत येऊन आम्ही रिटर्न मुंबईला यायला निघणार होतो. खूप शॉर्ट ट्रिप होती खरं बोलते. कारण आम्हाला म्हणजे ऑफिस वगैरे होतं सर्वांचंच, बाकीच्यांचं सुट्ट्या नव्हत्या त्याच्यामुळे.
पण म्हणतात ना, अचानक ठरलेले प्लॅन ऑलवेज बेस्ट असतात. तसं आमचं झालं होतं. खूप छान ठरला प्लॅन. एकदम इन्स्टंट प्लॅन होता आणि एकदम फटाफट सगळं ठरलं आणि आम्ही गेलो होतो त्या ट्रिपवर. बघा इथून ते ओंकारेश्वर मंदिर दिसतंय, ज्योतिर्लिंग दिसतंय. बघा किती छान वाटतंय ना. हे सर्व ते ओंकारेश्वर मंदिराचा व्ह्यू आहे. जर तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर आणि माझं तुम्ही बेल आयकॉनवर प्रेस करा जेव्हा तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब कराल तेव्हा, म्हणजे तुम्हाला जे काही माझे व्हिडिओज असतील त्याचं नोटिफिकेशन पहिला येईल. आणि मग आम्हाला इथून हे सर्व झाल्यानंतर आम्ही रिटर्न धर्मशाळेत आलो. त्याच्यानंतर हे बघा क्षत्रिय राजपूत समाज मी परत तुम्हाला दाखवला तो व्हिडिओ बनवून, म्हणजे तुम्ही कोण जाणार असाल तर तुम्हाला इझी पडेल म्हणून. आणि नंतर तिकडनं आमची कार होती. त्या कारने आम्ही इंदोर स्टेशनला पोहोचायचो. तर इंदोरवरनं आमची ट्रेन होती रतलामसाठी आणि रतलामला उतरून आम्ही मस्त तिथे जेवलो वगैरे आणि तिकडनं मग आमची रात्री मुंबईची ट्रेन होती. असं वाया यायचं होतं त्यामुळे खूप घाई होती. पटापट सगळं करून निघायचं होतं. तर छान झाली ट्रिप. तर प्लीज स्टे ट्यून मग फॉर माय नेक्स्ट व्हिडिओ, नेक्स्ट ब्लॉग. तोपर्यंत सगळ्यांना बाय आणि सगळ्यांना ओम साईराम आणि सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. भेटू पुन्हा नवीन ब्लॉगमध्ये. बाय बाय.